नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे मजेत असतील आणि आम्ही पण मजेत आहोत. तर हा माझा मुलगा आहे, 9 महिन्याचा आता कंप्लीट झाला आहे आणि हा आता सध्या झोपेतून उठला आहे. काय माहीत काय झालं, कालपासून ना तो खूप जास्त झोपत आहे. नाही तर तो दुपारी वगैरे एकदा तो रात्री झोपला, सकाळी उठला की तो दिवसभर झोपत नाही. 10-15 मिनटं खूप झाले. पण कालपासून ना तो म्हणजे सतत म्हणजे जेवण केलं की झोपला, आंघोळ झाली झोपला. 2 दिवस झाले तो झोपत आहे छान. तर असा झोपला की थोडे आपले पण कामं होतात आणि त्याला पण आराम मिळते. हाय हाय. आज आहे रविवार. आज मला करायचं आहे करंजा, तर मी आता करंजा करणार आहे. उद्याची नागपंचमी आहे, तर आमच्याकडे करंजा लागतात नागपंचमीला, तर त्या मी आता करणार आहे. इथे दूध दही तूप आणलेलं आहे उद्यासाठी. मी सांगितलं होतं उद्याच्या पूजेसाठी लागणार आहे. आणि या स्टँडले जे लाईट असते ना, ते लाईट पडला डायरेक्ट चायपत्ती. एवढ्या वेळा पडला पण तरी चालू आहे. तर आता मी माझ्या मुलाला करून देणार आहे पिझ्झा, पोळीचा पिझ्झा. तर माझ्याजवळ 4 पोळ्या आहेत सकाळच्या उरलेल्या, आणि त्याला मी म्हटलं होतं की तू घरी आल्याच्या नंतर मी तुला पिझ्झा बनवून देईन. तर त्याला आता पिझ्झाच बनवून पाहिजे. तर मी पिझ्झा पूर्ण बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि माझी डिलिव्हरी झाली ना, तर डिलिव्हरी झाल्याच्या नंतर हे जे केस आहे ना, मी किती काही जरी वेणी घातली, किती काही जरी छानशी तयार झाली तरी ना, हे जे ना बेबी हेअर हे एवढे निघतात माझे, खूप निघतात. मी वेणी 10 जरी केस व्यवस्थित केले तरी ते निघतात. त्याच्यामुळं असं वाटतं की मी काही म्हणजे वेणी वगैरे केली नाही असं दिसतं. तर ठीक. ही पिझ्झासाठी मी असं भाजून घेतलेलं आहे. ही एवढी तयारी करून घेतलेली आहे. ओ तर हा दुसरा दिवस आहे. आजचा श्रावण सोमवार आहे आणि आजची नागपंचमीसुद्धा आहे. तर तुम्हाला नागपंचमीच्या श्रावण सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर इथे माझी पूजेची तयारी झाली आहे. तर मी हे हार वगैरे कालच करून ठेवले होते. बेल वगैरे मोजून ठेवले 111, आणि बाकीचे उरलेले पानं आहे ते सगळ्या फोटोंना देवाला वाहायसाठी
इथे माझ्या नवऱ्याची आंघोळ झाली होती तर ते पूजा करायला बसले. आणि वरच्या देवाची पूजा म्हणजे झालेली आहे. फुल वगैरे वाहायचे आहे त्यांना. पहिले यांना जायचं होतं म्हणून यांना आधी पूजा करू दिली मी. आणि या मुलासोबत म्हणजे हे सगळे कामं करणं म्हणजे खूप अवघड आहे. त्याला खाली काही दिसलं का तो ना त्याला धरून ओढायचं फेकायचं एवढंच समजतं फक्त. म्हणून त्याला सतत कोणी ना कोणी घेतलेलं पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही माझी पूजा झालेली आहे. बेल पण वाहली. इथे मी नागोबाची पण पूजा केली आणि माझ्याजवळ जो फोटो होता शंकरचा त्याची पण पूजा केली. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.